जगदपितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यात श्रावण मास निमित्त करून आतापर्यंत आशुतोष भगवान भोलेनाथ शंभूचा आराधन आपण या ठिकाणी केला। आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 4 प्रांतातून प्रति दिवस भक्तगण या ठिकाणी येत आहेत, सेवे या ठिकाणी करत आहेत। तन मन धन या ठिकाणी अर्पण करून त्यांच्या जीवनाला एक संतुष्टी प्राप्त करून घेत आहेत। अनेकांच्या मनोकामना पूर्ण होत असलेले सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत। तर मनोकामना पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आम्ही बसलेले आहेत। तर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी येऊन पूजा करत आहेत। त्यापैकी आज जवळजवळ 7-8 वर्ष माझ्यासोबत कपिलाधार सुक्षेत्राला पदयात्रा केलेले माय आजी माय नातू पैदा व्हावं येळगी ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಮಗ ಏಳಿಗೆ ಏಳಿಗೆ ಮಗನಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಸಿರಿ ಏರಿ ಬೇಟ ಇಡ್ಲಿ यांच्यासाठी यांच्या आजी ते साखरेला थोडा हात लाव तिथं त्या पोतीला हात लावून घे पाठीमागे साखरी घातली बस 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 कुठं इडू आले शर्ट आले ಇಲ್ಲಿ ಬಾ ಕೆಳಗೆ ಕೊಡಕ್ ಬರ್ಬೋದ ಕೊಡಿ ಕೊಡಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ನಡೆದಿದೆ ಅಮ್ಮನಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ನಡೆದಿದೆ पदयात्रा हा 5 वर्ष जोपर्यंत लेकरू पैदा होत नाही तोपर्यंत मी पदयात्रा करतो म्हणून 5 वर्ष पदयात्रा माताजी यांच्यासाठी केले। हे मुलगा त्यांच्या मुलाच्या पोटी जन्म घेतला तर त्यांचा संकल्प यांच्या वजनाचे साखर वाटप करावं म्हणून या ठिकाणी एक पोत साखर घेऊन आलेले आहेत। बघा तुम्हाला निष्ठा म्हणायचं होतं माहित होतं क्या बोल बरं इकडे इकडे बोल खाली बोल म्हणजे या ठिकाणी झोली कधी खाली जाणार नाही। परंतु 1 वर्ष पदयात्रा करून मला व्हायला गेले म्हणून सोडणारी लोक राहतात।
2 वर्ष करून बघतात, 3 वर्ष करून बघतात, 4 वर्ष करून बघतात, 5 वर्ष करून बघतात, नंतर सोडून देतात. लेकरा झाल्यानंतर काय आहे ना, परंतु सोडून देतात. लक्षात आलं का? भेटल्यानंतर कशाला जायचं असं काही विचार करणारे लोक राहतात. तरी मराठी भरले ना तर हे नेसर मनोज मनमथा नाव ठेवायचं, मनोज ठेवून टाकलं. म्हणजे म वर त्यांना नाव ठेवायचं होतं. तर मनमत 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 कशाला म्हणावं, त्यांना मनोज सांगून घेते. काल येऊन गेले तरनाळीचे मुलगा, 19 वर्ष सेवा सोडलेले आहे. 19 वर्षाच्या नंतर त्याला लेकरू झाले. बराच वेळ त्यांच्या गोष्टी या ठिकाणी काढतात. 20 वर्षाला एकाच्या लेकरू झालेले आहे. तेवढंच नाही, सावरगाव आपला तंबूरच्या बाजूला आहे. डॉक्टर सांगितलं होतं तुला मुलं होत नाही, तरी सुद्धा त्या माताजींना 25 वर्षाच्या नंतर लेकर झालेले. 25 वर्षाच्या नंतर डॉक्टरचा ट्रीटमेंट न घेता. लक्षात आलं का? टेस्ट ट्यूबिंग वगैरे नाही, आयव्ही नाही, IVF नाही, काय नाही, फक्त निष्ठा, फक्त मनमत माऊली प्रती त्यांनी ठेवल्यामुळं त्यांच्या मनोकामना मनमत माऊली पूर्ण केलेले आहे. हे आहे नितांत निष्ठा. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेनं हाक मारल्यानंतर मनमत माऊली या ठिकाणी तुमच्या कामाला धावून येणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही जे बसून आहात ना, या शंभूचा आराधन करण्याकरता, हे पूजा करण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचा पुण्य लागतो. म्हणून कालच्या दिवशी तुम्हाला बोललो, पूजा करायला सुद्धा पुण्य लागते. पुण्य असल्याशिवाय पूजा घडत नाही. अनंत जन्माचा पुण्य लागते. तर त्या प्रकारे आज आदिलाबाद डिस्ट्रिक्टहून आलेले धर्मापुरीचे बाबू अप्पा आणि बहुसारा म्हणतो मी तिथं, बहुसारा पुरा लिंगायत गाव आहे. आणि बराच वेळ मला जाण्याचा योग येतो. कबाड कष्ट करून त्यांच्या जीवनातील मेहनत केलेले फळस्वरूपात शेतकरी असताना सुद्धा जमीन मी विचारलं 2-2.5 चक्कर आहे आप्पा असं म्हणून ते म्हणत होते माताजी. तर या सेवेसाठी माऊलीच्या दरबारामध्ये त्यांनी 5,000 रुपये काल मला अर्पण केलेले आहे. तसेच बाबा कोण दुसरं कोणी तर दिले नाही, कांताबाई त्यांनी सुद्धा या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. अनेक भाविक भक्त लांबून येतात. एक माताजी म्हणत होते, अप्पा देण्याचा फार इच्छा आहे, परंतु काय करावं, माझा मजबुरी आहे, माझ्याजवळ काहीच नाही, काय द्यावं असं म्हणून मला विचार येते. अशा लोकांना मी सांगतो, या ठिकाणी झाडू मारला तरी सुद्धा तुमचा सेवा घडण. फक्त पैसा द्यावा असं काही नाही. या ठिकाणी शारीरिक सेवा आहे. लक्षात आलं का? धनाचा सेवा आहे, शारीरिक सेवा आहे. आप्पा मला झाडू बी मारता येणार, पैसे बी देता येणार, मी काय करू म्हणणारे बी आहे. त्यांनी मनातल्या मनात काय म्हणायचं, महादेवा मी करत होतो की तुझं सेवा असं म्हणून मनामध्ये बी एवढा तुमच्या मनात संकल्प आला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल. हातपाई न उचलणाऱ्या लोकांना बोलवलं नाही तर तुम्ही टाळी वाजून मोकळं होऊ नका. ज्यांच्या हातपाय उचलते त्यांच्यासाठी या ठिकाणी सकाळी सकाळी आम्ही इथं उभा टाकलो. सगळं मुलं मिळून सगळं स्वच्छ करून टाकलं. आप्पा म्हणत होते हे साफ करण्यासाठी 2-3 माणसाला सांगावं म्हणून हे म्हणत होते. मी म्हटलं बिलकुल नाही, आपल्याजवळ सेवा करण्यासाठी लेकरं येत आहे म्हणून सांगितलं. बरेचसे माती त्या ठिकाणी उचलून
टाकून दिले. तर सांगायचं म्हणजे शारीरिक सेवा करण्यासाठी सुद्धा तुमचा सेवा या ठिकाणी लाभतो. त्याप्रमाणे सेवा केल्यानंतर वाया जाणार नाही. तर या ठिकाणी समोर बसलेले श्रीकांत स्वामीजी, शिवकुमार अप्पाजी या ठिकाणी माझ्या समोर बसले. हे दोन व्यक्तींच्या सेवा या ठिकाणी भरपूर लाभलं. तर शिवकुमार अप्पा या जागा घेतल्यापासून एवढा मोठा बिल्डिंग बांधेपर्यंत त्यांच्या योगदान आहे. एवढा लांबून मला इथे येऊन सेवा करणं, बांधून घेणं माझ्याकडून साध्य नाही. कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला माहिती आहे किती परेशानी असते बांधकाम करणं म्हणजे. तर फार अवघड आहे. धरून आणावं लागते, काहीतरी कामाला लावावं लागते. इकडून पळ तिकडून पळ, पळापळी कारागीर करत राहतात. तरी सुद्धा लातूर काही जवळ नाही. लक्षात घ्या माय, लातूर काही जवळ नाही. 130-35 किलोमीटर लातूर आहे. त्यांच्याकडे एक मी समोर आहे म्हणून त्यांना सांगतो, ते मी नसताना सुद्धा बोलतो. त्यांच्याकडे एक झन गाडी होतं, झन मारुती कंपनीचं झन गाडी. ते झन गाडी पाणीवर चलत नाही. ते कशावर चलते? पेट्रोलवर चलते किंवा डिझेलवर चलते. झन गाडी पेट्रोल घालून चालते. टोटल ते गाडी या मठासाठीच पुरं अर्पण झाले. यांनी तर अर्पण झाले, गाडी सुद्धा अर्पण. झन गाडी. आता नंतर मनमत माऊली म्हणाले, आता यांनी जन गाडी पेट्रोल खर्च केलेले आहेत, या माणसाला काय द्यावा असा मनमत माऊली विचार केला असेल. तर आखरी त्यांना पेट्रोल पंपच देऊन टाकले. पेट्रोल गाडीला टाकल्यामुळे पेट्रोल पंपच त्यांना मिळाला. आणि सीएनजी गॅस सुद्धा मिळाले. सीएनजी गॅस सुद्धा त्या ठिकाणी मिळाले. त्याप्रमाणे या ठिकाणी आम्हाला 7 रूम लवकरात लवकर करायचं. माझ्या मनामध्ये कधी येतो काही सांगता येत नाही. मनमत माऊली माझ्या मनामध्ये कधी शिरतो काही सांगता येत नाही. माझ्याकडे बिलकुल पैसा नव्हता. मी अप्पाला म्हणालो, अप्पा VIP रूम लोक कन्हैयाच्या हॉटेलमध्ये जाऊन झोपून इथं येऊन सकाळी पूजा करत आहे. तिथं 2000-3000 वेळ आला तर 4-4 हजार रुपये एक रात्री झोपायला त्यांनी त्या ठिकाणी घेऊन आले. जेवणचा खर्च वेगळाच, परंतु या ठिकाणी तसा प्रकारचा सुविधा तुम्ही करून द्यावा लागते यावर्षी असं म्हणून त्यांना मी म्हटलं होतं. त्यांनी 30-32 दिवसामध्ये 7 VIP रूम फर्स्ट क्लास त्या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर पूजाला सुद्धा येऊ वाटत नाही त्या प्रकारचे रूम या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहेत. तर सोलापूरचे एक सद्भक्त वीरभद्र आपला भक्त आहे. तर त्यांनी येऊन या पलंगचा तयार करण्याचा सुविधा त्यांनी केली. परंतु जे आपण इच्छा व्यक्त करतो मनमत माऊली पूर्ण करणार आहे. त्यांनी म्हणत होतं 8 फीटाचा आणावं लागते आणि 2 फीट 1 फीट कापावं लागते, असं तसं काहीतरी म्हणत होते. परंतु आपल्याला मी म्हटलं कसं करत, थांबा मी विचार करून तत्क्षणी फोन केलेला तुला 7x4चा तुम्हाला प्लॉट तुमच्याकडे मिळेल का? हा माझी मिळते म्हटलं. कापाकापी कशाला करायचं म्हणून ह्याला मी म्हटलं तसं असलं तर आत्ताच्या आत्ता आमचं काम असं अर्जंट असते, काय बीडून आणलेले का असं आम्ही त्यांना बोलतो. तर तत्क्षणी 14 पलंगाचा सुविधा त्या ठिकाणी लोखंड आणि प्लौड सगळं त्या लातूर पासून इकडे पाठवून दिले. तर सज्ज होऊन सगळ्या रूमामध्ये एक पलंग टाकला. आता शिल्लक राहिले गादी. गादीवर एक झोपलं तर उडत नाही म्हणून गादी घातला नाही. फर्स्ट क्लास पंखा आणि गरम गरम नीर, फर्स्ट क्लास आंघोळ वगैरे करून शिस्त झोपी गेला. आमचा पूजा संपल्यावर आला तर काय करावं म्हणून थोडं ऋतू दे अंगाला म्हणून मी यावर्षी गादी घातला नाही. तरी एवढा सेवा
त्यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत बराच दिवसाच्या नंतर तुमच्या योग पूजा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगितले कुठेतरी लांब गेले म्हणजे तुम्ही कुठे गेले? फार लांब गेले होते. मी शिवकुमारला फोन केला होतो हिरेमठ स्वामीला, नाही अप्पा तिने लांब गेलेले आहे, आल्यावर पूजाला येऊ असं म्हणून म्हटलं. तर हे मठ प्रारंभ करता वेळेस आम्ही इच्छा व्यक्त केलो. त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या कष्ट पाहिलेले आहेत. ते कष्टातून पुढे गेलेले जो व्यक्ती आहे श्रीकांत स्वामीजी, तर आम्हाला त्यांच्या वडिलांच्या नावाने एक रूमची व्यवस्था या ठिकाणी त्यांना पाहिल्यानंतर एक घटना आठवण आली. यांच्या जवळ एक गोशाळा आहे. आम्हाला बोलिवले होते. आपण तुम्ही होते की नाही होते मला माहित नाही, परंतु घटना बोलतो तिथलं. ते घडलेल्या घटना बोलतो. काशी जगद्गुरूंना त्या ठिकाणी बोलिवले होते लातूरला. आईचं पुण्यस्मरण काहीतरी कार्यक्रम होतो. पूर्वी आम्हाला काय केले याने गोशाळाला घेऊन गेले. भरपूर गाय येते त्या ठिकाणी. स्पीड बोलतो कारण बराच वेळ झाला तुम्ही बसून परेशान आहात. तर त्या ठिकाणी यांच्या नोकरदार आले. आप्पा पादपूजा करायचे म्हणजे सगळ्यांचा पादपूजा करत बसता, जगद्गुरूचा पादपूजा तुम्ही करा म्हणून म्हटलं. गुरुमाऊलीला त्या ठिकाणी बसविले. आजूबाजूला आम्ही उभा राहतो. त्यावेळेला हाक मारले तिने, लक्ष्मी म्हणून हाक मारले. मला कोणीतरी बाय असेल असं वाटलं मला. लक्ष्मी म्हणून हाक मारल्याबरोबर तेवढा गायांमध्ये एक गाय असा धावून आली, येऊन दरवाजाला थांबली तिथं. आणि तिथं खाण्यासाठी त्या ठिकाणी ते काहीतरी म्हणतात पावडर वगैरे काहीतरी ठेवले तिथं, चुन्नी काहीतरी म्हणतात ना, चांदी काय चंदी ठेवले. डायरेक्ट येऊन तिथं पाहिले, थोडं तोंड घातले, नंतर तोंड उचलले. मी मला कसं काय खात नाही. ही थक्क झालो त्या गायीचा व्यवहार बघून. इकडी तिकडी सगळ्या महाराजांना पाहिलं. जगद्गुरूला जाऊन दर्शन घेऊन नंतर खायला सुरुवात केली. हे बघा काय संस्कार म्हणावं. तर हे दृश्य मला अजून बी आठवते. त्या प्रकारचे संस्कार त्या गायला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. तर भरपूर गाय. किती आहेत गाय? 300. बाबा 300 गायी आहे. आम्हाला 60, 70, 80 गाय सांभाळण्यासाठी आम्ही परेशान आहोत. 4 माणसं ठेवलो तर काही बरोबर त्याचं पोट भरत नाही. तरी 300 गायीला त्या ठिकाणी ते सेवा करत आहे, गोसेवा. तर म्हणजे एक प्रसंग आलात म्हणून मी तुम्हाला बोलतो. त्यांनी निरंतर गुरुमाऊलीच्या यांच्या आई एवढा माझ्या सेवेमध्ये होती. तर भरपूर अंतःकरणातून ते सेवा करायचा. अनेक गोष्टी मला विचारत राहायचं. जे गुरुमाऊलीला जे गोष्टी विचारायला पाहिजे ते गोष्टी त्यांनी विचारत होते. तर भक्तिभाव, श्रद्धा, अष्टावरण, पंचाचार याच्याबद्दल चर्चा करत होती. तर ते माताजीचं स्मरणार्थ त्या ठिकाणी मी गेलो. तर आज योगायोग त्यांच्या या ठिकाणी सेवा लाभलेले आहे. तर तसेच अनेक भाविक, नरसीचे पाटील, तर शिवलिंगप्पा पाटील साखरे निरंतर आमच्या सेवेमध्ये त्यांनी तत्पर होते. त्या प्रकारे यांचे परिवार सुद्धा निरंतर आमच्या सेवेमध्ये निरंतर आहे, अंतर न पडता. तर यांचेही सुद्धा गुरुमाऊलीचा कृपा त्यांच्यावर लाभो. पक्करणा आणि एकला, अजून कोणता आहे, मुखेड, अजून मंडळी, अजून अंबाजोगाई, थोडं पाठीमागे कुठपर्यंत दिसलं तेवढं बोललो मी. मला चष्मा लावावा लागते की काय? ठीक आहे. लांब लांबून आलेले आहेत. बिदर, आमचं नाव घेणं गेले म्हणून नाराज होऊ नका. बिदर तुम्ही नाही, तुमच्या मागे तुम्ही लातूरचे होते. बिदरचं जम म्हणून घाबरून बघले.
मला कसं काय ओळखले महाराज म्हणून ते म्हणाले. मी पाठीमागे बघून बिदर म्हटलं. हा चांबरगावचे आलेले तर चाकूरची बी आली. चाकूर म्हणले की आता थोडं आठवण आला मला. पहाटे 4 वाजता मी वर गेलतो त्या मांजरसुंबेला. दररोज जातो तर येताना एक गाडी आढळलं आम्हाला क्रॉस करून, म्हणजे पुढे गाडी गेली. नंतर जाऊन थांबले. अप्पा तुम्हाला भेटायचंय आम्हाला म्हटलं. मग एवढं लवकर कसं काय? थोडं थोडं भेटायचंय म्हटलं. मला योगा करायचं होतं. या चाकूरच्या माताजीच्या घरी ते आले होते म्हटलं औषध घेण्यासाठी. तर त्याला मी म्हटलं होतं तुला औषध आम्ही देणार आहोत. म्हणजे हेळंबकी काहीतरी कोणतं तरी गाव आहे. तर तिथले जे भक्त त्या ठिकाणी औषध घेतलं. पहाटे कशाला भेटतात म्हणून मला असं वाटलं होतं. इथले लोक पाहिले दोघं तिघे होते. ते लेकराला आवडून आमच्या पायावर टाकले. मग हे कसं काय? चाकूरला त्या फुलारे मातांच्या घरी तुम्ही औषध दिले होते तर आपल्याला छानसा डिलिव्हरी होता ना. याच्या वजन 4 किलो होतं म्हटले. 4 किलो वजनदार मुलगा. तर या ठिकाणी येऊन दर्शन करून पहाटे ते निघून गेले. तर या प्रकारचे अनेक भाविकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण झालेत. परंतु श्रद्धेतून हाक मारल्याशिवाय तुमच्या मनोकामना पूर्ण होणार नाही. त्याकरता आता जे आपण सांगितलं हे सांगितलेले एक दाना देतो अनेक दाना मिळतो. पेरणी केल्यानंतर तेवढंच पीक आम्हाला येत नाही. थोडासा पेरतो, पावभर पेरतो, कुंटलभर घेतो. त्या प्रकार मनमस्वामीचा सेवा कधी वाया जाणार नाही. तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सेवे केलेले प्रतिफळ मिळणार आहे. तर ह्याच्यात बिलकुल संशय नाही. तर दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ते थोडं सावधान. या ठिकाणी आम्ही पांघरायला सतरंजी देवलेलो होतो. त्याला काय म्हणतात? चादर देवलं. पांघरायचं सतरंजी का? पांघरायचं चादर. जवळजवळ पुण्याची एक माणूस, म्हणजे हे सांगितल्याशिवाय जमत नाही म्हणून तुम्हाला बोलतो. पुण्याची एक सदभक्त, आम्ही काही खरेदी आणलेले नाही माहिती. पुण्याचे सदभक्त त्याने म्हटलं शोभाला काहीतरी पांघरायला दे, थंडी वाढ. आपल्या जवळ कुठे पांघरायला राहते हो तुमच्यासारखे, कोणीतरी आणला तरच या ठिकाणी राहतील. एवढंच त्यांनी ध्यानात ठेवलं. 30-32 उशी आणि 30-32 ते चादर घेऊन आणून तिथं भरले रूम. आता आम्ही प्रत्येक रूमामध्ये 2-3 चादर ठेवतो. तेवढा राहावं की नाही चादर? गुरुमाऊलीचा प्रसाद आहे. लड्डू घेऊन गेले त्याला आम्हाला काय वाटलं नाही. बालुशी घेऊन गेले आम्हाला काय वाटलं नाही. परंतु इथलं चादर, इथलं खुर्ची, इथलं सगळं तुम्ही गाडीमध्ये घालून गेलं तर हे मठ कशाला राहतील. म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी इथलं वस्तू उचलायचा नसतो, इथं वस्तू द्यायचं असतं. पांघरायचं नसलं तर 30 पांघरणं आणून त्यांनी दिलं तर येणाऱ्या भक्तांना ते संरक्षण होते ना. नेल्यावर कुठं होणार आहे? अन्य क्षेत्रे कृतम पापम. बराच वेळ मी बोललो. अन्य क्षेत्रे कृतम पापम. अन्य क्षेत्रे म्हणजे कुठंही चोरी तुम्ही केला, ते चोरी केलेले पाप फेडण्यासाठी कुठं जावं? दुसरीकडे चोरी केलेले, चप्पल उचललो, कोणाचं वस्तू उचललो, कोणाचं काय उचललं. काही लोक रेल्वे मधलं ते पांढरं पांघरायचं सुद्धा उचललेले लोक आहेत. मी त्या अधिकारीला बोललो मग ह्याचं काही पैसे वगैरे लावत नाही का? त्यांना आढळून बसलं. त्याला पुरा जेलखानीच आहे म्हटलं. त्यानं काय हे नाही म्हणले, आम्हाला तर जेलखानीमध्ये टाकता येणार तुम्हाला. तर अन्य क्षेत्रे कृतम पापम, ते पाप फेडण्यासाठी
शिवक्षेत्रे विनश्यति, शिवाच्या क्षेत्रात जाऊन पूजा पाठ केलं तर तुमचं पाप फेडते. त्या शिवाच्या क्षेत्रामध्ये मंदिरामध्ये जाऊनच तिथंच काहीतरी गडबड केला, घंटी चोरला किंवा काहीतरी चोरलं, तिथं वस्तू उचललं, समजा त्या भक्तांचा काहीतरी वस्तू उचललं, बॅग हडप केला किंवा मोबाईल हडप केला, कुठं? शिवक्षेत्री मंदिरामध्ये, समजा तिथं मंदिरात उचलले, मग ते पाप कुठं फेडावं मुश्किल होते. अन्य क्षेत्रे कृतं पापम शिवक्षेत्रे विनश्यति, शिवक्षेत्रे कृतं पापम गुरुक्षेत्रे विनश्यति. गुरु जवळ येऊन पूजा पाठ केलं, क्षमा मागितलं तर त्यांचे पाप क्लिअर होते म्हणे. शिवाजवळ चोरी केलं तर बी, महाराजाजवळ उचलल्यावर कुठे जावं मला? महाराजाजवळ तुम्ही येऊन इथं वस्तू उचलला, हेराफेरी केला, खाली उडी केल्या, त्या गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये. आप्पाला परवा मी थोडासा पैसे दिलो होतो, ते आप्पा दुसऱ्या माणसाने गिनती केले, गिनती करून त्यांना देऊन टाकलं असं म्हणून यांनी घेऊन गेले. कमी पडलं तर मला विचारत नव्हती, ती गोष्ट वेगळी. किती जास्त झाले माहितीये का? 7 की 7,500 रुपये जास्त झालेले, 500-500चे नोट. आप्पा तुमचा सेवा करायचं असते, हे काय मी घेऊन काय करू म्हणून आणून तत्क्षणी मला ते अर्पण केले. सांगायचं म्हणजे या ठिकाणी हेराफेरी झालं तर वज्रलेपो भविष्यती, तिथं फेड कोणी करू शकत नाही. तुमच्या नशिबामध्ये वज्रानं लिहून टाकते एवढं हे मोठं पाप केलेले माणूस आहे, याचा पापाचा प्रायश्चित बिलकुल नाही. म्हणून काय करावं? घेऊन जायचं नाही, आणून सोडायचं. इथं काय काय नाही, इथं काय काय नाही विचार करायचा, काय काय नाही इथं बांधायचं आहे, परंतु अंतरायचं नाही. पुढल्या वर्षी 1-2 पकडून आणायचं, अंतरायचं पकडून आणायचं. उगं रिकाम येऊन अंतरायला द्या महाराज, पांघरायला द्या महाराज, मला काही लेकर आहे की बाळ आहे, मला काही संसार आहे, मी काही व्यापारी आहे. तुम्ही दिल्यावरच मला सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तुम्ही गेला म्हणून एवढा मोठा भव्य मंडप झाले आप्पाजी. आता माझ्याकडे मोठा पैसा कुठे आहे? जमा करायचं, खर्च करायचं, जमा करायचं, खर्च करायचं. अशा प्रकारची सेवा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाभो. तुमच्या मनातला मनोकामना मनमत मौली पूर्ण करो आणि मनोजाच्या जीवनामध्ये सुद्धा सुखशांती समृद्धी लाभो एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि काळ आहे पुढल्या वर्षी ज्यांनी सेवा या ठिकाणी करायचं असेल तर तुम्ही नाव नोंद करून जाऊ शकता किंवा पुढल्या वर्षी तुमच्या स्वखुशी अनुसार या ठिकाणी येऊन अन्नदान वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी करता येते एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. 5 मिनिटांमध्ये पूजा संपते, गडबड घाई न करता. बघा मला वाटलं श्रावण संपत आलेले लोक संपून जाईल असं वाटलं होतं, परंतु आज हे रविवार सारखा तुम्ही या ठिकाणी भरून आहात, म्हणजे या ठिकाणी भक्तीला खंड नाही. खंड न पडता अखंडपणे पूजा या ठिकाणी तुम्ही केलात, त्या पूजेचे फळ तुम्हाला या ठिकाणी प्राप्ती हो. थोडा अपेक्षा करून 2 शब्द या ठिकाणी. सांबदे नमः पार्वते हर हर. व तसेच आज विशेष करून आकाश बुडपळले शाळगावकर 1 महिना या ठिकाणी राहून युट्यूबचा सेवा या ठिकाणी करत आहे. लोकांपर्यंत आमचा आवाज त्यांनी पोहोचवित आहेत, लक्षात घ्या. आणि घरी बसून काही काही लोक हे दृश्य पाहत आहेत. किती लोक बघितलं असेल घरामध्ये? हात वर करा. हवा भरपूर आहे, कमी नाही. परंतु हे मला सांगितले घंटी वाजल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही म्हणे. लक्षात घ्या. मोबाईल बघताना काय करावं? घंटी वाजवा. कोणतं घंटी? त्याच्यामध्ये बाजूला राहते म्हणा घंटी, बेल आयकॉन मध्ये सबस्क्राईब.
काय मला म्हणता येईल त्याला करायचं लाईक बी करायचं. लाईक कोणतं करायचं? आपल्या जीवनाला जे उद्धार होतो त्याच्या लाईक करायचं. बर्बाद करायचं लाईक करून तुमचा सत्यानाश कशाला करून घ्यावा? जे तुमचा कल्याण लाईक केलं तुमचं कल्याण झालं समजून घ्यावं. तसं कार्य आकाश गुडपडे आकाशपर्यंत आवाज आमचा पोहोचविलेले आहे. आकाशपर्यंत आमचा आवाज पोहोचविलेला आहे. तेवढा पोहोचविला तर पोहोचविलं. आज अन्नक्षेत्रामध्ये 11,000 रुपये त्यांनी आम्हाला अर्पण केलेले आहे. गरिबीचा अवस्था काय मोठा व्यापारी नाही. कबाड कष्ट करून सेवा करणारे लेकरू आहेत तरी त्यांच्या या ठिकाणी सेवा लाभलेली आहे. तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद मनमतमाऊलीचा आशीर्वाद सुद्धा त्यांना लाभो. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी सेवा केलेली आहे त्यांना गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद असो एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी बरं करू. संत शिरोमणी स्वामी महाराज की छोटासा